36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील तारखेड येथील रहिवासी सुनील महादेव सपकाळ यांनी आपल्या बेपत्ता मुलीचा शोध लावण्यात यावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलगी गेल्या 3 महिन्यांपासून बेपत्ता असून याबाबत बोराखेडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नाही आहे. सुनील सपकाळ हे गेल्या 17 दिवसांपासून उपोषणावर बसले. पोलीस प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील संशयित दीपक जामदडे राहणार नांदुरा यांच्यावर योग्य ती कारवाई करून मुलीचा तातडीने शोध घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. मुलीच्या आईनेही पोलिसांनी मुलीच्या मैत्रिणीची चौकशी करून त्यांचे मोबाईल क्रमांक आणि इतर पुरावे तपासावेत अशी मागणी केली आहे. पोलिसांकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय बोराखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि संबंधित तपास अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सपकाळ कुटुंबानं केली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोप हे संबंधित कुटुंबियांनी केलेले असून पुढील पोलिसांची अधिकृत बाजू अद्याप समोर आली नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की त्या मुलाच्या आईला, भावाला आणि मुलीच्या त्या मैत्रिणीच्या आईला, बाबाला, काकाला नाव सांगा सगळ्याची. मला त्या मुलीच्या बाबाचं न मुलीचंच नाव माहिती. सांगा ना मग. कारण की ते प्रगती मोहन इंगडे आणि लगे मोहन इंगडे बस एवढंच माहिती आहे मला. तिच्या आईचं पण नाव माहिती नाही मला. त्याचे नंबरे वगैरे बी नाही हा, तुमच्याकडे? त्याची नंबर आहे ना. पण त्यांनी अजून तुम्हाला काही माहिती दिली नाही? काहीच दिली नाही माहिती. आम्ही ना आमची शेतीवाडी सगळं असं पडून जायला आमच्या गावात. पोलिसांना पण म्हटलं की आमच्या गावात जाऊन पहा, तुम्ही तपास करा, आमची मुलगी कशी आहे, काय आहे, आमच्या घरी जाऊन पहा, आमची परिस्थिती कशी आहे, आमच्या शेताची परिस्थिती कशी आहे. आम्ही इथं पैसे खर्च झाल्यानंतर आलो सगळीकडे. तिथं म्हटलं तिथं रिपोर्ट दिलेला आहे आम्ही ना. किती पैसे खर्च केले लय 1.5 लाख रुपये झाले आमचे. सोनं पण मोडलं आम्ही ना. आता इथं बसलेलं आहे तर गावाकडून कोणी 5,000 देते, कोणी 2,000 रुपये देते. त्याचा आम्हाला पुढे चालून मुलीचा प्रश्न आहे. आमच्याकडून मदत घ्या तुम्ही, कधी ना कधी फेड होईनच असं. बस सांगा 1-1.5 मिनिटात. माझं नाव ताई सुनील सपकाळ, राहणार तारखेड, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. माझ्या मुलीचा अजून पण शोध लागलेला नाही. माझं म्हणणं आहे लवकरात लवकर शोध लावा. आम्हाला इथं 17 दिवस झालेले आहे बसल्याला. मुलीचं नाव सांग. मुलीचं नाव निकिता सुनील सपकाळ. अपहरण झालेलं आहे. अपहरण झालेलं आहे. अजून पण शोध घेण्यात आलेला नाही. पोलिस नाव सांग. याने नेलं त्याचं नाव. त्या मुलांचं नाव दीपक जमदाडे, राहणार नांदुरा. पळून नेलं. यांनी पडून नेलेले आहे. पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही काय सांगला? तेच सांगितलं आहे की या नांदुऱ्याचा मुलगा आहे दीपक जमदाडे, असं आम्हाला माहिती पडलेलं आहे मैत्रिणीच्या गावाहून, धामणगाव देशमुखहून. मुलीच्या मैत्रिणीच्या आईनंच सांगितलं की नांदुऱ्याचा मुलगा आहे दीपक जमदाडे. यांचे उद्या भांडणे झालते. त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. पण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आम्ही ना सांगितलं की आमची मुलगी आलेली नाही घरी. कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये? बोराखेडी पोलीस स्टेशन. त्यांनी विचारलं आम्हाला की तुमच्या मुलीची कोणी मैत्रीण वगैरे आहे का. आम्ही सांगितलं की हा धामणगाव देशमुखला आहे, तिच्याकडे गेलेली होती आमची मुलगी तो उद्या काल. तर त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही. मग त्यांनी पोलीस स्टेशनमधून फोन लावला की तुम्ही या, तुमच्याकडे आलेली होती ना ती मुलगी. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आलेली होती, पण रात्री असं भानगड झाली. पण त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही की तुमच्या मुलीचं आणि ह्या मुलाचं भांडण झालं. आमच्या मुलींना पण सांगितलं नाही, त्यांना पण सांगितलं नाही. पोलिसांनी का आश्वासन दिलं फक्त? मग पोलिसांना त्यानं पूर्ण सांगलं की कारवाई केली नाही. ह्या पोलिसांनी कारवाई केली नाही त्यांच्यावर अजून. माझं नाव सुनील महादेव सपकाळ. मी अशी फिर्याद करतो की बुवा माझ्या मुलीचे अजून पत्ता लागलेला नाही आणि बोराखेडी पोलीस स्टेशनने आणि या पूर्ण शासनाने माझ्या मुलीचा कोणताही पत्ता सांगून लागले. परत कपले साहेबांनी आणि या शेंगोपल्ले साहेबा यांनी 16-17 हजार रुपये देऊन माझ्या मुलीला हिंगोलीपर्यंत गेले आणि ते बॅग आणि तेवढे कपडे तेवढेच दाखवायला लागले. असं मग मला मनाला वाटायला लागले की माझ्या मुलीची काय आत्महत्या झाली की काय झाली
हे मला काही सुचून आले. यामुळे मला 17 दिवस झाले पण माझे चित नाही लागून आले. मी कोणाकडे शासनाला की माहिती मागतो तो मला कोणी खोटीच माहिती देत आहे. मुलीचे कोण? मी मुलीचे बाबा आहे. हां. मला कोणीही पत्ता देऊन नाही राहिले, कोणी सांगले नाही राहिले. माझे 17 दिवस पण झाले आहे. पोलीस कारवाई पोलीस कोणती कारवाई करून नाही राहिले. तुम्ही सगळे रिपोर्ट वगैरे रिपोर्ट दिलेले? वगैरे आमचे पूर्ण दिलेले आहे. आमची माहिती आहे की बा दीपक जमदाडे यांनी मुलगा नांदुरा एटलाच आहे पण हे कोणती कारवाई करून नाही राहिले. नाववारी रिपोर्ट आहे. आमच्या संग खोटे रिपोर्ट केलेले गेले. यांनी आम्हाला पण या बोराखेडी स्टेशनतून काढून दिले की तुम्ही जा बाबा कुठे काय करणार असेल तर कर. त्या पोरेचे त्याने किती पैसे दिले? त्यांनी पोरीला फसवून माझ्या मुलीला मी त्यांनी पैसा घेऊन पूर्ण फरार करून दिला असं आमचं पूर्ण म्हणणं आहे बा. कारण की यायला पूर्ण मालूम आहे पोलीस लोकांनी गोष्टी. हे शासन काही कायदा घेऊन नाही राहिलं. बोला. माझं म्हणणं आहे की धामणगाव देशमुखला माझ्या मुलीला नेल्यानं त्या मुलीच्या आईनं आग्रह करून तिथं भांडणं झाले. त्यानं आम्हाला सांगितलं नाही. तिथं मुलाची आई पण मुलाचा भाऊ पण होता. आमचं म्हणणं आहे की त्यांना माहिती पूर्ण आहे. त्यांच्याकडे जा, त्याला विचारपूस करा. मैत्रिणीला पण विचारा कोण मैत्रिणी होत्या काय होत्या, त्यांचे नंबर घ्या, त्याच्याकडून तपास करा. हेच माझं म्हणणं आहे. कारण नाव माहित आहे का कोणाचं? मुलीचं दीपक नाही मोहन इंगडे. प्रगती मोहन इंगडे. कुठले धामणगाव देशमुख. धामणगाव देशमुख. माझ्या मुलीची मैत्रीण शाळेतली पण आहे, मशीन क्लासमधली पण आहे. कुठे शिकत होते ते तरीच ना बोराखेडीला. बोराखेडी. आणि मशीन क्लासला बी तरीच टाकलेलं होतं मोताड्याला. त्यांनी आग्रह करून नेला. त्याच्या आईनं पण आग्रह केला. आम्ही ना त्याच्या आग्रहावर धाडलं की आपल्याकडे एवढ्याले मोठ्याले माणसं आग्रह करून राहिले, आपण त्याचा अपमान करू नये. आम्ही ना त्याला त्याच्या विश्वासावर धाडलं. पण तिथं भांडणं झालंय. त्याचं फोन करायचं काम होतं आम्हाला की तुमच्या मुलीचं इथं भांडण झालं, तुम्ही या आणि घेऊन जा. त्याने आम्हाला सांगली नाही. रात्री आणून दिलं. आम्ही विचारलं एवढ्या रात्री कसं काय आणली तुम्ही? न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी शेख गफ्फार, बुलढाणा.